तर ह्यो आधी घे. आधी ह्याच्या आधी व्हिडिओ आपण केलाय तो ह्याच्या आधीच आहे. कारण ह्यो आम्ही आधी घेतोय कारण की आपल्या फॅमिलीला लय महत्वाचं सांगायचं आहे आणि किती प्रेम आहे आपल्या नंदींवर 5005 नंदीवर. होय, आणि ती पण जोडप्याचं आणि अशी लय आहे ती म्हणजे जोडपी की बस आपल्याला काय पाहिजे अजून आणि काय नको. आणि मेन सुशिक्षित आहे ती, तरी पण ती आपल्याला एवढं ही करते म्हणजे सगळं भरून पावलंय. आणि काय नकोय, माणूस काय जाताना वर घेऊन जात नाही, फक्त घेऊन जात ती कीर्ती, त्याचा चांगुलपणा. पैसा घेऊन जात नाही काय नाही, फक्त वर गेला की माणसाचं नाव तेवढं चांगलं निघालं पाहिजे. माणूस चांगला होता बघा, मेल्यावर कायम बघते ती, तो मेल्यावर गर्दी किती मेल्यावर है नाही. तर विषय असा आता ह्यो गर्दीचा की आपल्या 5005 फॅमिलीतलं एक ताई आणि दादा आहेत, ती राहतात पुणे कात्रज मध्ये. ते आपल्या इकडच्या साईडचे आहेत. फक्त सॉरी, आम्ही त्यांच्या गावाचं नाव विसरलोय, कारण भरपूर फॅमिली भेटायची, खोटं काय सांगत नाही. कोल्हापूर साईडचीच आहेत, 40-50 किलोमीटर लांबचे. हो, लांबचे आहेत. आणि ती मागच्या वेळेस आलेलीत आपल्या शेडवरती, घरी पण आलेलीत मला भेटायला, आणि ह्याच्या आधी पण आलेली. तर काही आजारी का काहीतरी तुम्ही होता, टायफॉइड झालता बहुतेक तुम्हाला त्यावेळेस का आलेली, त्याच्यानंतर लगेच दीपावळीच्या वेळेस, आणि आता मध्ये एकदा. तर मग त्यांनी काय केलंय, 2 वेळा आलीत, तर 2 वेळा फोटो काढलेत आपल्या नंदींच्यावर, आणि त्याची एवढी छान फ्रेम तयार केल्या. तर तीच फ्रेम तुमच्या बरोबर आम्ही शेअर करणार आहे. ती त्यांनी भिंतीवर लावल्या, त्यांच्या डीपीला सुद्धा घरी भिंतीवर लावल्या. म्हणजे एक विचार करा नवा. आम्ही पण विचार करतोय की आम्ही काय विचार करतो, आपण काय कमवलं, मग ही कमवलं तेच की. आपण म्हणतो ना काय म्हणजे काय व्हिडिओ टाकायचे काय म्हणजे होता आम्हाला बरं का कधी कधी असं. एवढा पण इन्कम नाही हो, एवढं पैसे नाही मिळत ह्यात व्हिडिओ आम्हाला वगैरे. आणि मिळतात तसं पैसे, पण आपला खर्च वाढवलाय. खर्च ते आता 5-5 नंदी सांभाळायचं, बाकीच इकडे तिकडे दवाखाना वगैरे. होय. तर म्हणजे असं काय असं बघायला गावलं की मग परत आणि प्रोत्साहन वाटतं, आपल्यामुळं आपल्या नंदीच फोटो तिथं लागले. होय. आणि तुमचा पण आहे, फक्त त्यात माझा नाही, कारण मी त्यांना भेटलीच नव्हती. तेव्हा फक्त विषय काय बास, काय कमवलं तर हे कमवले आपण, माणुसकी कमवल्या सगळ्यात भारी. माणुसकी, बरोबर, माणुसकी. आणि आपल्या नंदींनी काय कमवलंय, तर गुलालापेक्षा जास्त प्रेम कमवलंय. आणि आपल्या नंदीने माणुसकी कमवली. होय. नंदींच्यामुळे आपण माणुसकी कमवली. आपण माणूस म्हणून कसं आहे, ही नंदींच्यामुळे जगासमोर गेले. आपल्या नंदीमुळं ही रोज बघणारे आहेत ना, त्यांना कळतंय की बाबा ही फेक नाहीत. एक दिवस माणूस नाटकी लाडी लाडी करेल, रोज नाही करत. आज उद्या परवा 15-20 दिवस नाटकी वागते. होय, परत नाही. परत ती नाटकी वागाय पण लिमिट असतं. आपोआप ते लिमिट तुटतच. ते पण फुटला पण तो पण स्वतः म्हणतो नाटकी वागणार. बास बाबा, किती दिवस नाटक करू मी. तर हीच विषय होता, तर तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. आणि हो, खरंच त्या फॅमिलीचं मनापासून आभारी, त्या ताई दादांचं. त्यांच्या डीपीला आपल्या रायबाचा फोटो आहे. हो, डीपीला. आणि ते मागल्या 2 वर्षापूर्वी पण काढलेला फोटो होता त्यांच्या डीपीला. होय, म्हणजे त्या डीपीला याला नाही, त्यांच्या म्हणजे वॉलपेपर बरोबर इथं दाखवला होता त्यांनी घरी आल्यावर. आणि काय नकोय आता पुढं सगळ्यांना व्हिडिओ बघू दे. दादा आहेत मागे लागले, रायबाचा फोटो पाठवा मला, त्यासनी म्हणजे टी शर्ट वगैरे तयार करायचा आहे. आणि अजून फोन येतो त्यांचा. आणि मग असं मग ते आपण आपली चुकी आहे, मी अजून फोटो पाठवले नाही. जवळजवळ मला वाटतंय बाजा तवा नेरल्यात पळायला गेलता आणि तरडाव गेलता तेव्हा ती चालतानी फोटो माग. असू दे दादा, सॉरी. आम्ही खरंच फोटो काढत बसत नाही नंदींचं, कारण आमच्या ती लक्षातच येत नाही. टाकत असतो व्हिडिओ कधी नव्हती. 2 वर्ष माग लागून तो केलाय. ते पण सिनेमॅटिक व्हिडिओ केला. आणि त्यात म्हणजे शप्प सांगतो मी तुला, पैशापेक्षा माणुसकी कमवली. होय, अहो ह्या क्षेत्रात माणूस नाव कमवायसाठी पैसा खर्च करते ना. आपण आता मी आहेच की बैलगाडी क्षेत्रात, नावासाठी लाखानं कोट्यानं खर्च करते. पण आपण
आपण बिना खर्चाचं चाललंय आपलं, पण नंदींच्या आपण खर्च करतो. खरं. तर झालं. आणि तुमच्या बरोबर इन्स्टावर एक गाणं शेअर होईल आणि त्या खरंच माझ्या मनात आलेल्या नंदींविषयी आणि ह्यांच्याविषयी त्या भावना येत्या. बरं ठरवलंच वे. मग तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी खरं तर खास ती गाणं आहे खरं. डन. हा, फक्त इथं नको कॉपीराईट आहे. ह्याच्यावर टाकलं. आणि रात्रीचं मायलिकीच काय असतंय, मी असतो बेडवर, या दोघी असते त्या खाली. मला बेडवर झोपल्या म्हणजे झोप लागत नाही बेडवर झोपल्याशिवाय. आणि आमच्या श्रीशाला खाली झोपल्याशिवाय झोप लागत नाही. आणि त्या दोघी असते खाली आणि मी असतो वर एकटा. आणि माझा डोळा लागलेला तो लयच दांगायला लागला म्हणून मी उठलो आणि गपचूप व्हिडिओ मी चालू केलेला. मायलिकीचं काय संभाषण असते ते व्हिडिओ बघा तुम्ही. नको बाई ऐकू दे की, कोकिळी दोन कोकिळ्या कशा गाणी म्हणत बसते त्या. श्रीशाचा आवाज झालाय का तर रेकॉर्ड नसेल. श्रीशर नाही झालेला, तिनं गोळा केलं लगेच. श्रीशाला चॅप्टर आहे, तिला लगेच कळत. तर आज म्हणजे मला वाटतं सकाळपासून पावसानं अजिबात उघडीप दिलेला नाही. असा थांबतोय सारखा येतोय थांबतोय गाणं हवेतलं गारत आहे. म्हणून मी काय म्हटलं आज आतच बांधायची, उद्या वातावरण बदललं की मग बाहेर घ्यायची, कारण की हवा लयच अशी गार एकदम सुटली हवा. मग आता काय झाला विषय, काय काय ठिकाणी आपल्या त्याला पत्र्याची होला इथे, म्हणून बल्दीशेट आलेलं. बल्दीशेटला म्हटलं तेवढं बाबा ते पत्र्याला चिटकवायचा टेप असतो तो घेऊन ये. मग टेप घेऊन आलाय, म्हणजे तो चिटकवला म्हणजे ती होलं मोजवली की गळायच थांबते. मग काय झालं ते रात्रभर पाऊस म्हणजे ठिपका पडत बसलेलं इथं, त्यामुळे इथं लई किचकीच झालेली. मग आता म्हटलं लागलं धुवून घ्यायचं. वर चढतो पत्र्यावर, बघा ही होलं अशी म्हणजे खेळासाठी होलं पाडलेली ही अशी होल आहे. त्याच्यावर हे चिकट टेप लावतो म्हणजे आपलं टिपका थांबत. आणि हे धुवून घेतो आता ह्यांचं खाली पाय धुणार आहे फक्त, कारण गारठा त्यामुळे ह्याचं काय धुणार नाही मी. चलो आजच्या गावात करा गेलो, एक झाले एक धुवायला गेलो आणि तिकडं काय बरं लाईट गेली, मोटर चालू करायला गेलो, मोटर चालू केली आणि पाईप आली गावानीत, सगळी वैरण गेली भाऊ. मग आता काय गेलं का वैरण सगळी काढल्या. आता ठरवलंय सरसकडच धुवून काढतो, सगळी पाचीच्या पाची धुवून काढतो आणि परत कुट्टा टाकतो आणि त्याच्यावर खाली टाकतो, म्हणजे आपले त्यांचं काम खतम. निवांत पण बसलेली हे घात ते वैरण काढल्या म्हणून लागला आता मारा. आता हे घेतो साफ करून. तर आता काय झालं, रायबाला धुतलाय, ब्रह्माला धुतलाय. आता ही सगळी भराभरा धुतो. तिथे टावेल आहे, टावेल मला वाटतं एक 2 टावेल आहे तीच, आणि याच मी पुसून घेतो म्हणजे गारटणार नाहीत बैल. चलो लागलं ही काय गारटत नाहीत साहेब, बारकीच गारटली तर धुवून घेतो लागलच टाकाटाकमध्ये.
तर आता मस्तपैकी स्वच्छता झालेली आहे, म्हणजे धुवून काढले सगळं. आता बाजाला धुतलाय, कार्तिकला धुतलाय, रायपलला, ब्रह्माला, रायबाला धुतलाय. आता मस्तपैकी असं काय करतो, पुसून घेतो टावेलनं. हे आता पाणी चालूच आहे अजून. आता बंद करतो बोर. पण ह्यांची गावान सगळी अशी साफ करून घेतो मस्तपैकी. ही पण धुतलंय, ही पण साफ करतो, म्हणजे पाणी सगळं काढतोय. आणि एका तासभर काय असं कुट्टा वगैरे टाकत ना, वाळलं स्वच्छ कुट्टा टाकतो. सकाळी काय कुट्टा खाऊन बसली ती त्यात, त्यामुळे काही विषयच नाही. त्या 2-3 होलामुळं का नाही विषय काय झाला, तेवढंच एक टिपकं पडत राहिलं. ती पण पडलं मॅटवर पडल्यामुळे सगळी किचकिच. आणि ही आहे गदड लई. ब्रह्मा पहिला आपला होता मोठा, 3 ही सेम कॉपी आहे, ती पण लईच गदड होत. शेणातच बसणार, तिथंच मुतणार, त्यातच बसणार. ह्याला धुवायला मला गेला जवळजवळ अर्धा पाऊण तास. आता पुसून घेतो. आणि ह्या होलामुळे सगळा भोग आला. आता हे होल आहे, त्या होलातून तरी मी लावलेलं चिकटे बोरणं, तर काय नाही काय जुळ. मग ते तो तात्पुरतं लावलेलं, मग ह्यातून टिपकं पडलं बरोबर येतं. मग ह्यानी सगळं असं ही. आणि आपल्याला लागते स्वच्छता, सगळ्यात महत्त्वाची स्वच्छता आपल्याला पहिल्यापासून लागते. वाटलंच तर एक टाईम वैरण नाही मिळणार आहे, खरं स्वच्छता आपल्याला महत्त्वाची लागते. कारण की स्वच्छता पाहिजे. पहिलं काय होतं, पहिलं स्टार्टला मला नर लागला बैलांचा, तेव्हा एवढं मी स्वच्छता म्हणजे ठेवत नव्हतो. आता काय होतं, ए बाबा टाक्या बोलू दे की जरा, थांब की 2 मिनिटं. आला इच्छिल की लात विसरलास काय. तर पहिलं काय करत तू, म्हणजे अशी एवढी स्वच्छता ठेवतच नव्हतं, झाड तिकडं म्हणायचं. तेव्हा काय व्हायचं, म्हणजे आठवड्याला डॉक्टर बोलवायला लागायचं मला. आठवड्याला काय वैशिष्ट्य होतं मला, आठवड्यातनं 2 वेळा तर डॉक्टर यायचंच. जेव्हापासून स्वच्छता आपण चालू ठेवली तेव्हापासून डॉक्टरचं म्हणजे येणं जाणं कमी झालंय. आपण जेव्हा बोलवलं तेव्हाच नंदी गेलं बघा आता. आणि स्वच्छता ठेवायला आल्यापासून म्हणजे डॉक्टरचं पण येणं जाणं जरा कमी झालंय. फक्त रुटीन पुरतं आपण डॉक्टर साहेबांनी बोलवतो, काय असेल ते रुटीन यांचं चालू ठेवलं. टॉनिक, परत जाणकावलं, ढोस वगैरे वगैरे. त्यामुळं तेव्हापासून मी टार्गेट एकच, आधी आली की सगळं स्वच्छ करायचं, मग याचं कुट्टा वगैरे. आणि गव्हाण ही दररोज तुम्हाला स्वच्छ दिसणारच. दररोज सकाळी आलो की गव्हाण स्वच्छ, संध्याकाळी आलो तरी स्वच्छ. बाहेर सकाळी काढली स्वच्छ, संध्याकाळीचं परत आत घालायच्या आधी आणि एकदा खराट फिरवतोय जाऊन. आणि जेव्हापासून आपण स्वच्छता ठेवायला लागलो तेव्हापासून आपलं जरा रुटीन बसलंय व्यवस्थित. म्हणून स्वच्छता ठेवायचीच. लोकांना वगैरे सगळं कळतं आपल्याला. तर जाऊ दे, लय विषय वाढायला आलाय. चला घेतोय असं पुसून मस्तपैकी आता. आणि एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, ह्या रस्त्यानं जेवढं नंदी जातील का नाही आपलं, म्हणजे फेऱ्याला म्हणा, मैदानाला म्हणा, सगळं कार्यकर्ता आपल्या ह्या 5,000 दावणीकडे बघत जातील, बघत असं पुढे गेलं तरी मागं वळून बघतील. कारण की तेव्हा कळतं आपल्याला की आयला ती शेट आपलं व्हिडिओ बघतील. चला करा 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 करा, लागलेच सो करून घ्या, लागलेच पाणी मारतून बंद करतो मग. तर आता मस्तपैकी सगळं पाणी काढून घेतलंय, इकडचं पण पाणी काढून घेतलंय बाबा. गपची आता ह्यो टेप घेतलाय बघा. आणि ह्यो म्हणजे कसलं पण होल असू दे, हे जर टेप लावला पाण्याचा थेंब पडत नाही. आता तू वर पत्र्याव मला खून केली पाहिजे आधी काहीतरी, म्हणजे काठी घालतो, खराटीची काठी घालतो अशी वर. मला अंदाज कळ इथं एक, आणि बरोबर रायफलच्या वर घेते. ही 2च होल आहेत, ह्यातनं पाणी येते. उचक्या काय लागली तर बर. कोणी गरीबाची ह्या आठवण काढली, ह्या नाचीची कोणी आठवण काढली. वर आहे बा. चला तर आता वर आले पत्र्यावर. वरनं नजारा बघा कसा दिसतोय.
हे जुनं शेड आपलं आणि इकडं नवीन पत्रा दिसतोय इकडं वाढवलेला आहे आणि शेडचं काम लवकरच चालू करणार आहे आम्ही. म्हणजे आता हे एवढा सीझन जाऊ दे पावसाचा, झाली की लगेच काम चालू. शेड आमच्या डोक्यात प्लॅनिंग असं आता आडवं वाढायचं असं, म्हणजे उभं सॉरी असं उभं वाढायचं एका साईडनं कुठून तरी, म्हणजे तिथनं इकडं असं भरपूर फ्रंट राहतोय आपल्याला. हे डोक्यात प्लॅन आहे. एवढा पाऊस संपू दे, बघूया मग. चाललेत प्रयत्न, गरीब लागे आपलं. चलो आता ही चिकट मी तोपर्यंत लावलेली, कारण की कसं आहे माहिती आहे का, जशी आपल्याला थंड वाजत्या तशी पण नंदीसनी पण थंड वाजत असणार, म्हणून म्हटलं तोपर्यंत काय तर सोय करावी. तरी सोय केली ती पण सक्सेस झाली नाही. हे होल बल्ली शेटला म्हटलं जाव काशेगाव को ओले की आव ए टेप. आता टेप लावतो मस्तपैकी. हिते खोला आणि मगाशी रायफलच्या वर मी कराडीची काठी अशी खोलातनं ढकललेली, कुठं गेला आता आईच्या गावात. आता खाली जायला लागते काही, हे बाबा नाही ओळखणार तुम्ही. आला रायबा बरोबर इथं, रायबा बसणं इकडं तर बोंब सगळी झाली. तरी पण होडागणार खाली काय जात आहे, खालवर करूनच घायला आलो आता. हा बहुतेक इथं कुठंतरी आहे. आजच्या गावात 12च्या भावात खाली जायला लागते बहुतेक. व्हिडिओ बंद केला म्हटलं व्हिडिओ लय मोठा होईल. अजून काय आपल्याला ते म्हणजे रायफलच्या वरचं होल काय गावलेलं नाही. मी खराट्याची काठी वर ढकललेली राहील ना, बहुतेक पडली. चला हे तर लावून घेतो एवढं आणि खाली जातो आणि पुन्हा एकदा काहीतरी म्हणजे कागदच वर ढकलतो त्या होलातनं, म्हणजे मला गावलं बरोबर. पण जाताना एकदा प्रयत्न करतो गावते का, आणि चिटकल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो बरोबर हे कसं चिटकलं. हे करणं हे एक होल आहे बघा, बाकी कुठं होल नाही. चला तर खाली जायच्या आधी एक होल इथं दिसला आपल्याला आणि ते होल चिटकवायला लागलो. म्हटलं पाईपच्या बरोबर म्हणजे पाईप जरा म्हटलं ढकलून बघावी. ती पाईप ढकलली बरोबर इथं होल गावलं बघा. का आपल्या ह्याच्यावरच रायफलच्या वरच होल. आणि योगा ही खराटीची काठी तुम्हाला म्हटलं काठी एक वर ढकललेली आहे, ती हीच काठी हो काय, ही खून. इथं एक लावायचं आणि हे बघू शकता का हे असं टेप लागतो. विशेष हार्ड होते. एक ठेवी आता पडणार नाही आपल्या गव्हाणीत. इथलं कार्तिक दिसेल का आपल्याला, रायफल दिसते रायफल वर बघ वर. आईच्या गावात मला दिसते तर तुम्हाला नाही दिसणार. तेव्हा मोबाईल असता का नाही 100% दिसला असतं. तेव्हा टाकलाय दुरुस्तीला. ते कार्यकर्ते म्हणते आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, हे विषय. आईच्या गावात पाऊस यायला लागला. चला घेतो चिटकून लवकर बरोबर. टेप कुठं गेला गट्टा, तिकडं राहायला अजून शिल्लक भरपूर. तर आपला प्लॅन झालेला आहे सक्सेसफुल. आता इथं पाऊस चालू आहे बघा बाहेर, आता भरपूर चालू आहे. एकही ठिपका पडत नाही. तोवर आपण कागद लावलाय म्हणजे ते आता चिकट टेप चिटकूल्या. परत इथं रोग आहे रायफलच्या वर, इथं एक ठिपका पडत होता, इथलं पण संपलेलं आहे. आता काय करतो एखादा शेवटचा इथं खराटा मारतो म्हणजे सगळे साहेब निवांत बसतील. संध्याकाळी पट्टा टाकतो. चलो आपला आजचा कार्यक्रम एक नंबर झालेला आहे. थांब रे, हा आलास का किती मारा पिसवी. हे आपला बाज्या
गॅपऱ्या तुला आता 4 वाजताच 4-5 वाजता जाण तुम्हाला सगळेच. चला फोन यायला लागले भरपूर. घरातनं वाजले किती बघा तुम्हाला दाखवतो. 1:35. सकाळी आलो मी 7 वाजता. अजून इथंच आहे कारण की धुवून काढली हो सगळी मस्तपैकी. ओकेच कार्यक्रम झालेला आहे. मस्तपैकी मॅट पण पुसून घेतलं असं म्हणजे त्या खोऱ्यानं पाणी सगळं असं म्हणजे काढून घेतलंय. बघू शकता म्हणजे असं सोकल एक 5 ते 10 मिनिटात मॅट असं सोकल आणि सगळं पाणी त्या खोऱ्यानं ओढून घेतले. आता 10 मिनिटात सोकले की ही सगळी बसतील निवांत. परत 4 नाही आता 5-5:30 वाजता येणार. असं मी कुट्टा पगळ टाकणार वैरण कारण की आज सकाळी खाल्लाय कुट्टा खरं म्हणावं असा खाल्लेला नाही. आणि टावेलनं पुसून घेतलं बरं का. फक्त ते व्हिडिओ शेअर करता आला नाही मला. हे बघा मस्तपैकी सगळ्यासनी पुसून घेतलं टावेलनं. ए बाबा गपकी हाय अशी वाळली तिखट काय विषयच नाही. कारण की मला पण माहिती आहे बाहेर गारठा भरपूर आहे, थंड भरपूर आहे. तिथं एवढी थंड वाजत नाही कारण की अशी भिंती आहे त्या अर्ध्या आणि पलीकडे एक आपलं हे असल्यामुळं सेक्शन असल्यामुळं म्हणजे गव्हाण त्यामुळं एवढी हवा येत नाही. इकडं सगळं पॅक केलं आहे असं. वाजवा खट्ट वाळलाय. बस बाबा मला आज शिवाय देत असतील कारण की म्हणावं असं सकाळचं 100% जी ह्यासनी कुट्टा असतो वैरण त्यातले मला वाटतं 50%च वैरण मिळाले आज. कारण मला धुवायची सगळी आज आणि आपल्याला लागते स्वच्छता त्यामुळे काही विषयच नाही. आता काही किती राहिले तास वाजले किती सांगतो तुम्हाला. इच्छा का मोबाईल हा आहे म्हणतो बऱ्यापैकी 1:45 वाजलेच म्हणजे 2 वाजलेच घरी जास्तवर. राहिलं किती 3 तास फक्त. 3 तासात आज यासनी खाद्य कुट्टा वगैरे टाकायचा तर मी गेल्याशिवाय काही बसणार नाही सगळी. चला इथं परवा दिवशी पाणी वाढलेलं मी सगळीकडे असं मस्त असं म्हणजे जिथं नदी आहेत तिथं आपल्याला स्वच्छ असं म्हणजे जागा ठेवायला लागते. पर्याय नाही त्याशिवाय मला त्याशिवाय बरंच वाटत नाही. हे बघू शकता सगळं स्वच्छ आहे. मी बाहेर काढू शकलो असतो आज खरं नाही म्हटलं आज धुवून काढाय सगळी आतच. ते काल तेवढा ढीग लावून ठेवला आहे त्याचा तेवढा भरायचा राहिला आहे तेवढा भरतो टाकतो. चलो घरको. तर दुपारचे 3 वाजलेत आणि साहेब आत्ता जेवायला आली ती. बघा की 3ला 5 मिनिटं कमी आहेत आणि मी पण अजून जेवायचे. इकडे तिकडे तास संध्याकाळचं जेवायचं तर थोड्या वेळ नाही बैलांचं मी कुठं टाकलेलं नाही त्याच सकाळचा सकाळ टाकली आता दीड म्हणजे खाल्लं एवढं राहिलेलं प्रत्येकाचं म्हणजे थोडं काय झालं गावाला गेली पाईप मागलं धुणार होतं. तुला माहित नाही का आपल्या दोघांना स्वभाव घाण वाटायला लागले की लगेच एक क्विक घाण चिकचिक झालेली. म्हटलं मागचं तेवढं धुवायचं माझ्या डोक्यात होत झाली ती पाईप गेली गावानीत. ती सगळा कुट्टा गेला. म्हटलं आता बास म्हणली गेली बोर बंद. कुट्टा सगळा काढला मागलं धुवायला लागलो तोवर पहिलं म्हणलं हितनं गोडक्यापासून खाली धुवायचे ग पाई झालं. म्हटलं राहिलं काय बैल सरसकड धुवून काढली आणि मस्तपैकी परत टावेलनं पुसून काढली आणि परत बोर पत्र्यावर गेलो ती चिटकल ते काय वेळ राहायच म्हणजे भारी वाटलं बघ. आता शेडत गेलं का नाही फक्त एकच राहिलं तेवढी ही आपल्याकडे आहे नव्ह का काय बरं ते धूप हाय की धूप तेवढा लावायचा म्हणजे वास का नाही. खंड कशाला केली ती खंड आहे त्याच्यावर ऊद टाकायचा ते असलं ना अहो खंड वासासाठी म्हणते तुम्ही. खंड जाळायची आणि त्याच्यावर ऊद म्हणजेच धूपचा प्रकार त्यानं उलट लय छान वास येणार. फ्रेश असं शेड केलं का नाही असं वाटलं पाहिजे माणसाचं म्हणजे आपल्याला. मी उदबत्त्या पण तिथे नेऊन ठेवले त्या. तुम्ही कुठलं स्टोरेज फुल झालं होतं. स्टोरेज आतापर्यंत क्लिअरच करत्या तोवर आणि 5 मिनिटं झाली. मी कधी अन्न खायची तू खाणार की त्यात काय विषय नाही. काय करतेस दाखव डोसा मला
माझ्या आवडता डोसा. तुम्हाला पाहिजे आज बरं का? पोरींनी बर खावा की इडल्या ते नवं खाता. ती 7 जोडी जेव सांग तुझं रेसिपीचं. संपली रेसिपी गेली पोटात तुम्ही मोबाईल. मग आता ते कसं माहितीये का शेडत गेलो कसं वाटलं पाहिजे. प्रसन्नच पहिल्या स्टार्टला आपण म्हणजे रायबाचा नाद लागला आपल्याला. म्हणजे तेव्हा कसं रायबाच्या असायचं पावसाळाच होता नाद कशी किचकिच किचकिच वगैरे वगैरे पण आपण असायचं. स्वच्छ तर ठेवायचं. रायबापुरतं तेवढं स्वच्छ ठेवायचं खरं बाहेरचं कसं असायचं. होय आणि डॉक्टर किती वेळा यायचं आठवड्यात 2-3 सारखं वेळा. आजारी असायचे. आता स्वच्छता जेव्हापासून सगळीकडे चालू केली आपण म्हणजे त्या इलाक्यात किती कमी झालं डॉक्टरांचं म्हणजे येणं प्रमाण. म्हणजे डॉक्टरचं आपण काय कशासाठी बोलवतो कुठं तापच आलाय कुठं नर्वस आहे रेग्युलर वगैरे रुटीन म्हणजे पाणी वगैरे ती डोस असते ती डॉक्टर येणारच तीच की. मग ती तेवढंच रुटीन चालू आहे. ते एक खर्च वाचतोय आपला. आणि महत्वाचं ते चुन्याच एक करायचं आपल्याला. मी एक रील बघितलेली चुना शेडनीच काढायचा म्हणजे का नाही खाली इन्फेक्शन वगैरे होत नाही वगैरे म्हणजे पावसाळ्या थंडीच्या ही दिवसात. गोष्टी वगैरे येत नाही मग. मग तेवढा चुना कुठे मिळते का बघतो. माप मिळतो कुठे मिळते दुकानात नाही काही नाही दुकानात मिळत. हार्डवेअरच्या मिळणार की. मग कलरच्या दुकानात मिळतो की चुना. मिळतो का मग एकदा आणलेला होती ना ते आला आणलेला डवू आपण केलेला का माळू पावसाळ्यात पावसाळ्यात तरी म्हटलं. आणि हो असा आपला विषय बरं असतो. आज नंदी का तुटलं खरं सांगतो. भाज्याला धुवायचा होताच मेन मुद्दा. कारण की उद्या आहे बिनजोडचं मैदान हाय खरं होईल का नाही गॅरंटी नाही कारण आमच्याकडे पाऊसच थांबा इतका पाऊस चालू आहे. आणि आपले दादा आहे ते चिपळूण मधलं दादा आहे ते इतकं माग लागले तितकं मग त्याने आपल्या ह्याचा म्हणजे सुलतानचं मालक आहे. परत त्यांच्यात पाहुणं पाहिजे म्हणजे आमल्याचं बादचा त्यासने वगैरे फोन लावलं त्यांनी करा नियोजन सुलतानवर भाज्याचं. मग मला फोन यायला लागलं भरपूर. मी काय म्हणजे ते कामात होतो त्यामुळे त्या दोघांचं पण फोन उचलला नाही ग. सध्या ह्यासनी एवढी कामांचा लोड असतोय की फोन उचलायचं ध्यानात राहत नाही. आणि म्हणजे ध्यानात राहत नाही म्हणजे लक्ष असतंय परत करायचं त्यावर वेळ होतो मग ती वेळ काय गेली चालत असते. असतंय. हा मग त्यांचं म्हणणं की सुलतान आणि भाज्या बिंदोडला पळवा. कडपर्यंत बॅरिकेड असतंय. कडपर्यंत बॅरिकेड असले की मला वाटतं भाज्या 100% पळणार आणि पब्लिकाने उभा असते ना. मग ही डोसक्यात होतं तर काय सकाळपासून खरंच झालाय पावसाचा. होय आणि मी लावलेला फोन म्हणजे त्या साईडचे जे सबस्क्रायबर आपले त्याच दोघा ठिकाणी लावलेला फोन काय तो फोन लागला झाला काय विषय झाला काय बघा जर झालं सक्सेस स्वतःच्या मालकाला पण सांगून ठेवलंय जाऊ म्हणलं बाजाराला सुलतानला घेऊन. त्या गाडी आपली आहे होय 12 चलो बघा अजून म्हणजे फोन लागलेला नाही म्हणून म्हटलं लागलंच भाज्याला पण धुतलाय मस्तपैकी सगळी तयारी झाल्या. आणि कार्तिक रायफलचं मैदान बहुतेक चोराड्यात पण पाऊस चालू आहे ही सगळीकडेच आहे हो. म्हणजे मी फोन लावलेला मग तिथं हाय चालू पाऊस त्यामुळे बहुतेक रिस्क कोण घेणार नाहीत म्हणजे जी नियोजन करतायत ना आपल्या रिस्क घ्यायचीच नाही. काय कारण होईल कसं आहे फासाडते एवढ्या दिवस थांबलो आणि पावसात जपले पळवा असं. लागून बैल फासाडला तर तीच बी आवडते बाकी काय नाही. आयुष्यभर निस्तार आली खूप. कोण निस्तरायचं हो बिचारा आणि मुका जीव आहे तो. तर हे बघू शकताय मला काही टेक्ट आहे का माझे असतात सगळ्या. मला काही टेक्ट नाही मी काय पण असं म्हणजे कसं पण खातेत. हा मग इकडं आमच्या कोण पत्नी नाही अर्धांगिनी अर्धांगिनी मला सांगते अहो अशी चटणी घ्या त्याच्यावर असं आता मी मसाला वगैरे मस्तपैकी. आता ही आहे ना तर ही अशी इडली ठेवून त्याच्यावर सांबर आणि त्याच्यावर खोबऱ्याची चटणी टाकली कसं लागते खरं सांगा टेस्ट. काय खाऊन झालंय निम्म सांग वरच्यावर खाल्लेलं ग आपली फॅमिली सांगते सांगताय काय. ओ आई तिला पळत कसं लागतंय. इतकं 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 छान लागतंय बस विषय सांगताय. आणि आज मी ही
गंध पावडर म्हणजेच पोळी, साऊथ इंडियन साईडची ती पावडर केल्या इडलीवर डोश्यावर असते का हॉटेलमध्ये. हा ती तशीच लागते. तरी म्हटलं मी आयला असं कसं लागतंय. मग तास झालं कोण म्हणायचं, सगळं सांगायचं तुम्हाला, मग तुम्ही सांगणार होय. बरं राहू दे. कसं लागलं सांगा पावडर. मस्त लागले. रेसिपी शेअर करते ना मग मी सात जोडीच्या चॅनलवर. क्रिस्पीनेस बघा माझ्या डोशाला ह्या दिवसात. किती पण पाऊस आणि उद्या आता काय अजून पाऊस चालू आहे नाही का. हा आता काय आपली शेड नाही तो चांगला स्टिकर मिळाला ना दाखवलायचा. दाखवलं चिटकोला. आता काही टेन्शन नाही. आता बसली निवांत. निवांत. तर गळलं नाही की नाही की मग काही टेन्शन नाही.